कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे घडली। घरातील किरकोळ कुरबुरी आणि पत्नीला मिळणारी वागणूक या रागातून मुलाने जन्मदात्या पित्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली। देवाजी धकाते असे मृताचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा योगेश धकाते याला अटक केली आहे। पित्याचा खून केल्यानंतर तासभर वडिलांना शोधण्याचे नाटक करणाऱ्या मुलाचा बनाव अखेर पोलिसांनी उघड केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश हा आई-वडिलांसोबतच राहत होता। त्याची पत्नी गर्भवती असूनही वडील तिला कामाला लावत आणि सतत टोकतात असा राग योगेशच्या मनात होता। याच रागातून त्याने पित्याला कायमचे संपवण्याचा कट रचला। घटनेच्या दिवशी तो वडिलांच्या आधीच भट्टीवरून निघाला आणि दबा धरून बसला। बोगद्याजवळ बसलेल्या योगेशने देवाजी यांच्यावर मागून कुऱ्हाडीने सपासप वार केलेत। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। वडिलांची हत्या केल्यानंतर योगेशने घरी जाऊन रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून टाकली। त्यानंतर आई आणि चुलत भावासोबत मिळून वडिलांना शोधण्याचे नाटक सुरू केले। थोड्या वेळाने बोगद्याजवळ देवाजी यांचा मृतदेह सापडला। घटनेची माहिती मिळताच आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी पथकासह घटनास्थळ गाठले। तपासादरम्यान योगेशच्या हालचाली आणि वागण्यातील विसंगती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही। संशयाची सुई त्याच्याकडे वळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी आरोपी योगेशला अटक केली आहे।